मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली रस्त्याने चाललेली असते. ती आता वेगवेगळ्या वकिलांना भेटते आणि मधुभाऊंची केस घ्यायला सांगत असते. परंतु अर्जुन हा एक खूप मोठा वकील आहे आणि अर्जुनमुळेच आम्ही ही केस घेऊ शकत नाही असं सायलीला आता प्रत्येक ठिकाणी सांगण्यात येतं. त्यामुळे तिचा आता नाईलाज होतो. तिची ही केस कुणीही घेत नाही. ती आता उन्हातानामध्ये फिरत असते आणि तिला त्याचा त्राससुद्धा होत असतो. परंतु अर्जुन सर हे मुद्दाम मधुभाऊंना सोडवत नाही आहेत. हे जेव्हा सायलीच्या कानावर आता आलेलं असतं तेव्हा सायलीने निश्चय केलेला असतो की काहीही झालं तरी मधुभाऊंची केस मी अर्जुन सरांना आता देणारच नाही आहे. त्यामुळेच ती त्याचा रागराग करत असते. तेव्हा आता ती एका वकिलाकडून बाहेर येते आणि म्हणते मधुभाऊंची केस लढायला तर कुणीच तयार नाही आहे. पण त्यांना कसं माहीत की अर्जुन सर मुद्दामच मधुभाऊंना सोडवत नाही आहे म्हणून. आता काय करावं कळतच नाही. मला काहीही करून मधुभाऊंना सोडवायचे हे सायली आता मनात म्हणत असते. तर दुसरीकडे साने वकिलांकडे प्रिया आता तेथे येते आणि म्हणते मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स पेपर बनवून पाहिजेत. ते साने वकील विचारतात की आत्ताच्या आत्ता तुम्हाला कसे डिवोर्स पेपर बनवून मिळणार आणि तुमचे हस्बंड कुठे आहेत, तुमची कारणं काय आहेत डिवोर्स घेण्याची. मला असे खूप चित्रविचित्र क्लायंट भेटले आजपर्यंत, परंतु तुम्ही तर विचित्रच आहात, जरा वेगळ्याच आहात. काही पण काय बडबडताय, डिवोर्स हवाय त्याचं कारण माहीत नाही. मग आता प्रिया म्हणते अहो मला डिवोर्स नाही हवा आहे. मी कुठे म्हटले मला डिवोर्स हवा आहे. मला अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदारचे डिवोर्स पेपर बनवून हवे आहेत. ऐकताच आता इकडे साने वकिलांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ते म्हणतात काय म्हणताय तुम्ही. अहो आत्ता तर सायली सुभेदार मॅडम माझ्याकडे येऊन गेल्या, परंतु या कारणासाठी नाही. त्याचं कारण काय आहे ते तरी मला सांगा. अहो कायद्यात नाही बसत हे. मग आता त्याच्या कारणांशी तुम्हाला काय घेणं देणं आहे. फक्त नोटीस पाठवायची आहे. एवढं कायद्यात बसतं का तेवढंच बोला माझ्याबरोबर. अहो नोटीस पाठवणं शक्य आहे की नाही. मग आता नोटीस पाठवणं तसं शक्य आहे असं साने वकील जेव्हा म्हणतात तेव्हा मग प्रिया लगेच उतावीळपणे म्हणते की झालं तर मग मी फक्त नोटीसच पाठवा. त्या दोघांच्या परवानगीशिवाय मी त्यांना नोटीस पाठवू शकत नाही असं वकील म्हणतात. कारण अर्जुन सुभेदारांच्या विरोधात जाणं म्हणजे माझी वकिलीसुद्धा बंद होऊ शकते. त्यांनी जर माझ्या ऑफिसकडे चौकशी केली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रिया आता तेथे ते कार्ड घेते आणि म्हणते की हा तुमचा पर्सनल नंबर आहे का. तेव्हा हो हा माझा पर्सनल नंबर आहे असं आता साने वकील म्हणतात. तेव्हा प्रिया आता लगेच त्यांच्या अकाउंटवर 50,000 रुपये पाठवते आणि म्हणते की पैसे आले की चेक करा. मग आता ते म्हणतात हो पैसे आले आहेत. तेव्हा काम झालं की म्हणजे एका कागदाची नोटीस नुसती पाठवायची, अजून 50,000 नंतर येतील, म्हणजे एका कागदाचे तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील. पहा मग काय करायचं ते. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, पण आता पैशांमुळे त्याच्या तोंडाला जरा पाणी सुटलेलं असतं. पण साने वकील जरा अर्जुनला घाबरूनच असतात. त्यामुळे आता ते म्हणतात की कसं आहे ना, तर अर्जुन सुभेदारांविरोधात आपण करू शकत नाही, ते माझ्यावर ॲक्शनसुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर प्रिया म्हणते अहो सायलीला डिवोर्स हवा आहे आणि सायलीने हे सगळं माझ्या बाबांना सांगितलं आणि माझ्या बाबांनी ही सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली. आता माझे बाबा म्हणजे कोण हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तर रविराज किल्लेदार हे माझे बाबा आहेत. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे साने वकील विचारतात काय, रविराज किल्लेदार तुमचे बाबा आहेत का. मग आता ती विचारते काय हो तुम्हाला असं वाटतं ना की अर्जुन तुमच्यावर चिडेल म्हणून, पण माझे बाबा म्हणजे रविराज किल्लेदार तुमच्यावर चिडले तर मग तुम्हाला केवढ्यात पडेल. रविराजचं नाव घेतल्यानंतर मात्र साने वकील म्हणतात की कसं आहे ना, मग ही नोटीस पाठवायची म्हटल्यावर त्यावर सायलीची सही लागेल. तेव्हा सायलीची सही मिळेल, तुम्ही तुमचं काम चोख करा असं आता प्रिया म्हणते. मग आता ते लगेच नोटीस पाठवण्याच्या प्रोसेसला सुरुवात वेळी आता प्रिया मनात म्हणते कसं आहे ना सायली, हे बघ मी आता तुला लग्न बंधनातून मुक्त करणारच आहे. कारण खरं तर अर्जुनची बायको मी असायला हवे होते आणि मी शांतपणे तो माझा मान घेतीये.
असं म्हणून ती मनातल्या मनात आता खूपच खुश होते, कारण हीच सुभेदारांची सून होणार ही स्वप्न आता प्रिया दिवसाढवळ्या पाहत असते. इकडे सायली ही घरी आलेली असते. तिच्या अंगात एवढी त्राण पण नसतो की ती चालू शकेल. ती घाम पुसत पुसतच आतमध्ये येते, तेव्हा कल्पना तिला पाहते आणि विमल व कल्पना या दोघीही लगेच तिच्याजवळ जातात. कल्पना काळजीने विचारते, काय गं सायली, काय झालं? अगं, तुला काही त्रास होतोय का? तू मला म्हणाली होती ना की लवकर घरी येते म्हणून, काहीतरी कामानिमित्त बाहेर चालली आहे. तर खूप वेळ झाला गं मी वाट पाहतीये तुझी. काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा सायलीला आता आठवतं की मी खूप वकिलांना भेटले, परंतु मधुभाऊंची केस घ्यायला कुणीच तयार नाही. अस्मिता तेथेच बसलेली असते आणि मग ती सारखी सायलीकडे पाहत राहते. आता नक्की काय झालं असेल हे कान टाऊ करून ती ऐकतच असते, कारण लगेच तिकडे प्रियाला चुगली करण्यासाठी. तेव्हा विमलता पुढे म्हणते, सायली ताई, तुम्ही अगोदर उन्हातून आलात ना, हे पाणी प्या आणि आत्ताच मी लिंबू सरबत सुद्धा केलंय आणि मग ते तुम्ही घ्या, चालेल ना? तेव्हा हो असं सायली म्हणते. तेव्हा अस्मिता आता फटकळपणे सायलीला नको ते बोलू लागते आणि म्हणते, इथे सर्वजण तुझी काळजी करतायत आणि तू तिकडे बाहेर फिरायला गेलीस, कुणाला न सांगता अशी फिरायला जातेस बाहेर आणि जास्त शेफारली आहेस ग तू, असं म्हणून सायलीचा ती अपमान करते. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता काय बोलतेस हे तू? अगं जरा शांत राहतेस का? तेव्हा कल्पना म्हणते, अगं ती उन्हातानातून आली, जरा गप्प बस ना, गेली असेल कोणत्या तरी कामासाठी. मग आता अस्मिता म्हणते, मम्मा हे बघ, तुला आणि पूर्ण आजीला त्रास होतो ना, म्हणून मी बोलतीये. हिचं आपलं वेगळंच काहीतरी सुरू असतं. त्यावेळी आता कल्पना म्हणते, अगं अस्मिता जरा शांत राहा अजून तरी. मग आता असं म्हटल्याबरोबरच ती गप्प राहते. हे आता विमल विचारते, तुमच्यासाठी उपमा घेऊन येऊ का मी? मग आता सायली म्हणते नको. तेव्हा विमल म्हणते, तुम्ही दमून आला आहात ना, आराम करा, जेवण झाल्यानंतर मग तुम्हाला बोलवतो आम्ही जेवायला. तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते. तिकडे प्रिया ही साने वकिलांच्या ऑफिसमध्येच खूप वेळ बसलेली असते. तेव्हा साने वकील आता तिथे पेपर्स रेडी करून घेऊन येतात आणि म्हणतात, हे पेपर्स रेडी झाले आहेत. प्रिया आता ते सर्व पेपर्स वाचते आणि गालात हसते. दुसरीकडे सायली आता रूममध्ये येते आणि खूप रडत असते. तिला काहीही सुचत नसतं, कारण एकही वकील तिची केस घ्यायला तयार नसतो अर्जुनमुळे. त्यामुळे आता तिला खूप त्रास होऊ लागतो. तेव्हा ती आता तिची डायरी घेते आणि त्यामध्ये लिहू लागते, मी आज जवळजवळ पनवेलमधील सर्व वकिलांना भेटून आले, परंतु मधुभाऊंची केस घ्यायला कुणीही तयार नाही. ती केस ज्या वकिलांच्या हातात आहे ते तर मुद्दाम पुढे ढकलतायत. मला तर आता सर्व दारं बंद झाल्यासारखं वाटतंय. मी आता तर सर्व परीक्षा पार करायला तयार आहे, पण अर्जुन सरांनी केलेल्या फसवणुकीला मी कशी सामोरी जाऊ आणि इतका कणखरपणा मी आणू तरी कुठून, असं म्हणून ती आता अजूनच रडत असते. त्यावेळी आता तिला काहीही सुचत नसतं की अर्जुनने ही खूप मोठी फसवणूक केली आहे, त्याबद्दल मी या क्षणी तरी कुणाला सांगू सुद्धा शकत नाही. तर आता दुसरीकडे अर्जुन हा आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेव्हा चैतन्य काम करत असतो. अर्जुन त्याचंच विचारत असतो. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, काय रे, ॲडव्होकेट सांगळेंनी कोणती डेट दिली आहे? मग आता अर्जुनचं लक्षच नसतं. हे चैतन्याला जेव्हा समजतं तेव्हा तो त्याला इशारा करतो. मग आता अर्जुन जरा दचकतो आणि म्हणतो, काय, ॲडव्होकेट सांगळेंना कोणती डेट द्यायची आहे? तेव्हा तू आता मला विचारतोय का सांगतोय, हे तुझं तू ठरव अगोदर, असं चैतन्य म्हणतो. आता अर्जुनचा मूडच ठीक नसतो. तेव्हा, अरे मला काय विचारतो, तू फोन करून बोल ना त्यांच्याबरोबर. तेव्हा आता मी नाही करणार, तूच कर, असं अर्जुन म्हणतो आणि त्याचं काम टाळतो. तेव्हा अर्जुनचा फोन आता लगेच चैतन्य घेतो आणि म्हणतो की तुझ्याशी ना बोलण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही अर्जुन, थांब मीच आता कॉल करतो, असं म्हणून तो आता मोबाईलमध्ये पाहतो. तर आता अननोन नंबरवरून खूपच त्याला कॉल आलेले असतात, परंतु अर्जुनने ते रिसीव केलेले नसतात. तेव्हा आता त्याबद्दल चैतन्य विचारतो, अरे काय रे अर्जुन, कुणाचे हे फोन आहेत एवढे, कुणाचे फोन आले होते, कुणाचा नंबर आहे हा? आता अर्जुन म्हणतो की काय माहीत रे. तेव्हा आता थांब मी नेटवर चेक करतो, असं म्हणून तो चेक करून सांगतो. तर ते सानेंचे कॉल असतात. ॲडव्होकेट सानेंचे एवढे कॉल आलेले पाहून आता अर्जुनला तो त्याबद्दल सांगतो. तेव्हा आता का कॉल आले असतील असा अर्जुनला प्रश्न पडतो. तेव्हा चैतन्य देखील म्हणतो, काही महत्त्वाचं काम तर नसेल ना?
तेव्हा फोन लाव, आपण बोलूयात त्यांच्याशी, असं अर्जुन आता म्हणतो. तेव्हा ॲडव्होकेट सानेंना लगेच चैतन्य कॉल करतो. दुसरीकडे आता ॲडव्होकेट सानेंना जेव्हा तो कॉल येतो तेव्हा मात्र आता तो खूपच घाबरतो आणि म्हणतो की चला चला निघा, असं म्हणून तो आपली बॅग वगैरे घेतो आणि जायला निघतो. इकडे आता चैतन्य म्हणतो, अरे फोन कट केला अर्जुन त्यांनी. अर्जुन म्हणतो काय चाललंय ना कळतच नाहीये. दुसरीकडे प्रिया आता त्या डिवोर्स पेपरवर सही घेण्यासाठी म्हणून खूप प्रॅक्टिस करत असते. सायलीची जशी सही आहे ना तशी ती सही करण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु तिची सही काही व्यवस्थित होत नसते. मग आता ती प्रिया म्हणते, एवढ्या भल्या भल्यांच्या मी डुप्लिकेट सह्या केल्या आहेत, परंतु त्या सायलीची सही का जमत नाही. त्यानंतर काही वेळाने आता प्रिया ही सायलीची अगदी करेक्ट सही करते आणि म्हणते, जमली, मला सायलीसारखी सही आली करता, असं म्हणून ती त्या मेन डिवोर्स पेपर असतात ना त्या पेपरवर सुद्धा सेम टू सेम अगदी सायलीसारखी सही करते आणि मनातल्या मनात खूपच खुश होऊन जाते की आता खूप महाधमाका घरी होणार. त्यानंतर आता ती लगेच समोर पाहते तर ॲडव्होकेट साने हे आपली बॅग घेऊन घरी निघालेले असतात. तेव्हा प्रिया आता म्हणते, बापरे, हे ॲडव्होकेट साने कुठे निघाले असतील आत्ता या क्षणी घरी, आणि का बरं निघालेले असतील, असं म्हणून ती आता गाडीच्या बाहेर येते आणि ॲडव्होकेट सानेंना तेथे नेमकी रस्त्याच्या मधोमध अडवते. तेव्हा आता ते म्हणतात, जाऊ देत मला घरी. मग आता प्रिया म्हणते, अहो पैसे घ्यायचे आणि काम अर्धवट करायचं, असं कुठे जमतं का. आता तुम्ही पैसे घेतले म्हटल्यानंतर काम तर करावंच लागेल ना, नाहीतर तुम्हाला पनवेलमध्ये वकिली करायची आहे ना. माझ्या बाबांचं नाव काय आहे. तेव्हा ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, असं आता लगेच ॲडव्होकेट साने म्हणतात. त्यामुळे आता ते जरा रविराजला घाबरूनच असतात, कारण ते पनवेलमधील खूप मोठे वकील असतात. त्यावेळी आता प्रिया म्हणते, मग आजच्या आजच ही डिवोर्स नोटीस सुभेदारांच्या घरी पोहोचली पाहिजे. त्यावेळी सुभेदारांच्या घरी पोहोचली पाहिजे म्हणजे, अहो तुम्ही मला या प्रकरणामध्ये अडकवू नका, मी खूप साधा सामान्य वकील आहे, मी हवे तर तुमचे सर्व पैसे ना रिटर्न करतो, असं म्हणून आता तो तिला सांगत असतो. तेव्हा ती म्हणते, नाही, असं होऊ शकत नाही, कारण तुम्हाला तर आता माझं काम करावंच लागेल. तेव्हा आता मी उद्या करतो ते कुरिअर, असं साने जरा घाबरून म्हणतो. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, नाही तसं करायचं नाही, तुम्ही आजच्या आजच हे काम करायचं. आणि मी आज हा शब्द किती वेळा वापरलाय तुम्हाला समजत नाही का. तेव्हा साने आता घाबरूनच म्हणतात, माझा असिस्टंट आहे ना तो घेऊन जाईल हे पेपर. तेव्हा प्रिया आता म्हणते, कधी. मग आता आजच घेऊन जाईल, असं आता जेव्हा साने म्हणतात तेव्हा प्रिया म्हणते, लाख मोलाचं बोललात, हां अगदी छान काम केलं, असं म्हणून ती त्याच्याकडे ते पेपर्स देते. त्यानंतर आता साने वकिलांना पुन्हा एकदा रविराजची भीती दाखवून ती त्यांना आता तिकडे पाठवतेच. मग आता प्रिया मनातल्या मनात खूप खुश होऊन जाते आणि म्हणते की, सायली, अगं तू माझा संसार हिसकावून घेतला, ज्या गोष्टीवर माझा हक्क आहे, ज्या व्यक्तीवर माझा हक्क आहे, ते सगळं काही तू अगदी हिरावून घेतलंस. आता तुझा हा संसार संपला आहे, तुझं हे लग्न हीच खोटं आहे, पण या डिवोर्स पेपर नंतर जे वादळ येईल ते मात्र खूप खरं असणार आहे. तर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य कामात बिझी असतात. तेव्हा आता ॲडव्होकेट हांडेंचा फोन आता अर्जुनला येतो. चैतन्य आता तो फोन पाहतो आणि विचारतो, काय रे अर्जुन, ॲडव्होकेट खांडेकर तुला का कॉल करत असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याकडील एखादी केस त्याच्याकडे गेली असेल आणि मग त्यासाठीच त्याने फोन केला असेल असं वाटतंय, दे इकडे मी बोलतो, असं म्हणून तो फोन घेतो आणि खांडेकरचा कॉल रिसीव करतो. तेव्हा तुम्ही कशासाठी कॉल केलाय असं आता खांडेकरांना तो विचारतो. आता खांडेकर म्हणतो, मार्केटमध्ये एक न्यूज पसरली आणि म्हणूनच मी तुम्हाला कॉल केलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, कशाबद्दल. तेव्हा खांडेकर म्हणतो की मार्केटमध्ये एक इंटरेस्टिंग न्यूज पसरली आहे, हे तर मात्र खरं. अहो लोक तर तुमची टिंगल करतायत. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही महत्त्वाचं असेल तर बोला, नाही तर मी फोन ठेवतो, असं म्हणून तो फोन ठेवणार असतो. तेव्हा खांडेकर म्हणतो की महत्त्वाचं असल्याशिवाय मी तुम्हाला कधी फोन करेन का. आणि बातमी अशी आहे, तुमच्या मिसेस सायली सुभेदार या अनेक वकिलांना भेटतायत, माझी केस घेणार का म्हणून त्या विचारतायत, पण तुम्ही स्वतः वकील असताना त्या इतर वकिलांना का भेटतायत. तेव्हा अर्जुनला आता प्रचंड धक्का बसतो. तो हॉट असं म्हणून जागेवरून ताडकन उठतो.
तेव्हा अर्जुन आता म्हणतो सायली वकिलांना भेटतीये, तुम्ही खरं बोलताय ना असं आता अर्जुन विचारतो. तेव्हा खोटं बोलून तरी मला नक्की काय मिळणार आहे असं आता खांडेकर वकील म्हणतो. अहो तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर साने वकिलांना सुद्धा कॉल करून पहा. आणि त्यांनाही भेटायला गेल्या होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो हे शक्यच नाहीये. त्यावेळी आता खांडेकर वकील म्हणतो असं तुम्हाला वाटून काही उपयोग नाही हो त्याचा. अहो वकील तुम्ही एवढ्या केसेस जिंकता आणि बायकोची केस हरलात वाटतं. असं म्हटल्याबरोबरच अर्जुनला प्रचंड राग येतो. तो मोबाईलच आता बंद करून तेथे आपटतो. त्यानंतर तो आता खूपच रागात लगेच आपली बॅग घेतो आणि घरी जायला निघतो. इकडे सायली ही अजूनही वकिलांना कॉल करतच असते. तेव्हा आता अर्जुन घरी आल्याबरोबर ती बॅग फेकून देतो आणि सायली सायली लवकर खाली ये असं रागातच म्हणतो. इकडे सायली जरा आता घाबरतेच. तेव्हा चैतन्य आता म्हणतो की अर्जुन अरे जरा शांत हो, डोक्यात राग घालून घेऊ नको असा. त्यानंतर घरातील सर्वजण आता तेथे येतात. त्याच वेळी आता अर्जुन हा म्हणतो की मम्मा सायली कुठे आहे आणि ती खाली का येत नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते अरे मगाशी ती बाहेरून आली ना त्यामुळे थकली असेल, मीच तिला आराम करायला सांगितलंय. तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो म्हणजे ती आज बाहेर गेली होती बरोबर ना. तेव्हा ती कुठे गेली होती असं पुन्हा आता तो रागातच म्हणतो. वेळी कल्पना म्हणते की मला नाही माहीत बाळा. तेव्हा सायली खाली ये असं पुन्हा पुन्हा तो रागातच बोलतो. त्यामुळे आता सायली तेथे येते. तेव्हा आता अर्जुन तिच्याकडे खूप रागात पाहत असतो. तेव्हा नक्की काय घडलं असेल हा प्रश्न सर्वांना पडतो. आता प्रताप म्हणतो हे बघ अर्जुन, तुमच्यामध्ये जे काही भांडण आहे ना ते तुम्ही आपापसात बोलून मिटवा. तिच्यावर असं सर्वांसमोर आरडाओरडा करत जाऊ नकोस प्लीज. तेव्हा तो आता तिचा हात पकडूनच तिला समोर घेऊन येतो. तेव्हा तू ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस का असं रागातच तो विचारतो. सायली आता काहीही बोलत नाही. मग आता अर्जुन पुन्हा एकदा तिला विचारतो. तेवढ्यातच ॲडव्होकेट सानेंचा असिस्टंट तेथे येतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार तुम्हाला सानेंकडून ही नोटीस आली आहे. तेव्हा अर्जुनकडे आता लगेच चैतन्य ती नोटीस देतो. तेव्हा अर्जुन आता ती नोटीस पाहतो. ती नोटीस पाहून अर्जुन पूर्णपणे ती जी नोटीस असते ना ती डिवोर्सची नोटीस असते. हे ऐकताच आता सायलीला प्रचंड धक्काच बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा. त्यानंतर आता सायली ही पूर्णपणे घाबरून जाते कारण तिने ही डिवोर्स नोटीस पाठवलेलीच नसते. अर्जुन आता विचारतो काय ग तुला माझ्याकडून डिवोर्स हवाय आणि हे तुझ्या मनात आलं तरी कसं. अच्छा म्हणजे तू ॲडव्होकेट सानेंकडे जाऊन तू हे सुद्धा करून घेतलंस. त्यानंतर अर्जुन आता म्हणतो मी तरी तुला काय मूर्खासारखं विचारतोय कारण माझ्या हातामध्ये तू साईन केलेले डिवोर्स पेपर आहेत. आता सायली त्या डिवोर्स पेपरकडे पाहतच राहते. खरं तर हा तिच्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का असतो. आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता अर्जुन ते पेपर्स असे हवेत उधळून देतो. तेव्हा ती आता रडत असते. अर्जुन तेथून गेल्यानंतर आता अस्मिता लगेच हसू लागते. तिला हेच हवं असतं. मात्र सायली ही लगेच ते पेपर्स गोळा करू लागते. तेव्हा आता सायली त्या पेपरकडे पाहतच राहते. मग आता घरातील सर्वजण खूप रडू लागतात. तेव्हा आता कल्पना आता रडत असते आणि विचारते काय ग सायली हे काय आहे सायली. तुझा आणि अर्जुनचा घटस्फोट. आता असं म्हटल्याबरोबरच पूर्ण आजींना प्रचंड धक्का बसतो कारण त्या आता घरामध्ये येत असतात आणि त्यांना ह्याबद्दल काहीही माहीत नसतं. तेव्हा सायली म्हणते आई हो घटस्फोट असं म्हटल्याबरोबर ती पुढे सांगणार असते. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात हे ऐकण्या अगोदर माझा जीव गेला ना तरीही चालेल. तेव्हा आता अस्मिताला खूप आनंद झालेला असतो. तर घरातील सर्वजण पूर्ण आजीकडे पाहतात. त्यानंतर पूर्ण आजी खूप रडू लागतात आणि म्हणतात देवी आई आत्ताच तुझ्या दर्शनाला आले होते मग तेथेच माझा जीव का नाही घेतला. निदान हे बघावं तरी मला लागलं नसतं. त्यानंतर पूर्ण आजी आता पुढे सायलीजवळ येतात. तेव्हा अश्विन म्हणतो पूर्ण आजी आपण बसून बोलूयात प्लीज. तू पुढे चल बरं अगोदर. मग आता पूर्ण आजी या सायलीला जा विचारतात तुम्हा दोघांमध्ये असं काय झालं ग सायली की तुला एवढा मोठा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा आता कल्पना विचारते काय ग सायली नक्की काय झालंय. नवरा बायकोंमध्ये असे खटके उडतातच. अगं म्हणून काय थेट नातंच तोडायचं नसतं. आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. तर आता प्रतापला खूप राग आलेला असतो की सायलीने असा डिसिजन घेतलाच कसा. सर्वजण तिला आपापल्या परीने समजावू लागतात.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन रूममध्ये खूप रडत असतो आणि म्हणतो, तुला समजतंय का चैतन्य? अरे त्यांना माझ्याकडून डिवोर्स हवा आहे. अरे मी अशी एवढी कुठली चूक केली आहे, कोणती चूक केली आहे कळत नाही आहे. अरे एक नोटीस पाठवून त्या आमचं नातं तोडायला निघाल्या, नक्की काय झालंय ते मला त्यांना विचारायलाच हवं, असं म्हणून तो आता तिचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो. आणि घेऊन आल्यानंतर तिला विचारतो, आजच्या आज मला हे कारण समजलंच पाहिजे, तू का डिवोर्स घेतेय? मग आता या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट विसरताय अर्जुन सर. ज्या क्षणी आपण कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सही केली होती ना, त्या क्षणी आपण डिवोर्स पेपरवर सुद्धा सही केली होती. आणि मला जर डिवोर्स हवा असताना तर तेच कागद मी तुमच्या समोर केले असते ना. मी दुसरी नोटीस का तुम्हाला पाठवेल? असं म्हणून सायली आता अर्जुनला सगळं काही क्लिअर करून टाकते की मी ती डिवोर्स नोटीस पाठवली नाही आहे. मग आता अर्जुन विचारात पडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.